आहे. आज आम्ही त्यांच्यामुळे आज आणि त्यांच्यामुळे सर्व जुने शिवसैनिक आणि शिवसैनिक मोठे झाले, नगर शाखाप्रमुख झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. तुम्हाला हे वैभव कोणी दिलं? आणि आज त्यांच्याबद्दल तुला जरा सुद्धा काय मनाला वाटत नाही? तुला लाज वाटते खेद व्यक्त करायला? ते कोणी सहन करणार नाही. माझी तीच विनंती आहे की जे शिवसेनेचे आता जे शिवसैनिक आहेत आमचे, त्यांना युवा शिवसैनिकांना मी आवाहन करतो की त्यांनी ह्या बाबतीत आवाज उचलला पाहिजे. त्यांना जर बाळासाहेबांचा अभिमान असेल, बाळासाहेबांवर प्रेम असेल आणि सर्वजण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे अमर आहे म्हणतात, तर ह्या बाबतीत तुम्ही आवाज उठवला पाहिजे. जर तुमचं खरंच बाळासाहेबांवर निष्ठा असेल तर तुम्ही हा झटका त्याला दाखवून देणार, एवढी माझी सर्व शिवसैनिकांना, जुन्या नव्या शिवसैनिकांना प्रार्थना आहे. पहिला तर माझ्या आराध्य दैवताला नमस्कार करून माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी आज सुरुवात करत आहे तुम्हाला माहिती देण्यासाठी. आज बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल त्यांनी खेदसुद्धा अजून व्यक्त केलेला नाही. त्याचा आम्हा सर्व शिवसैनिकाला राग आहे. आज तो स्टेटमेंट देतो आहे की मी 35 वर्ष संघटनेत, कामगार सेनेमध्ये होतो, संघटनेत होतो, मीनासाई ठाकरे यांच्या मासाहेबांच्या ट्रस्टला होतो आणि आमदार झालो मी, MLC मला मिळाली. मग ही कोणाच्या पुण्याने मिळाली तुला? तुला हे दिलं कोणी? आणि 2010ला तू पक्ष सोडला म्हणतो, मी राजीनामा देऊन बाहेर पडलो. मग तू 2019 पर्यंत होताच कुठे? 2019 पर्यंत तिकडेच होताच ना. मग तुला थोडीशी जाणीव पाहिजे की हे सर्व कोणी दिलं आहे. अरे त्या मातोश्रीमुळे तुला हे सर्व मिळालं, बाळासाहेबांची कृपामुळे तुला मिळालं, तुझी पुण्याई. आज तुझी लायकी तरी होती काय? तुम्ही लोक बंगल्यावर अरे भाजी आणणारे, बल्ब आणणारे, सामान आणून देणारे, ही अवकात होती तुमची. आज तुम्ही मोठे झालात. अरे ज्या माणसाने दत्ताजी साळवी, मनोज जोशी साहेब आणि प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या बरोबर राहून संघटना मोठी केली. 1966 पासून ते त्यांच्याबरोबर बाळासाहेबांबरोबर होते. त्याने अशी कधी तुझ्यासारखी घमंड केली नव्हती, त्याने असे कधी शब्द वापरले नव्हते. आज ते त्याच्यामुळे, त्या लोकांच्यामुळे संघटना वाढवला, बाळासाहेबांना मदत केली आणि त्यामुळे संघटना वाढली. दत्ताजी साळवी पण आमचे युनियनचे अध्यक्ष होते पहिले. त्यांनी किती गरीब लोकांना, मुलांना कामाला लावली. आमचे गजानन कीर्तिकर लोकाधिकशाहीचे हे होते, त्यांनी किती लोकांना कामाला लावली, मराठी लोकांना. हे सर्वांच्या नजरेसमोर आहे. मग तू काय केलंस? तू किती लोकांना, मराठी लोकांना कामाला लावले ह्याची दाखला दे. आणि 35 वर्ष संघटनेमध्ये आहेस म्हणतो तो, मग किती केसेस घेतल्यास? महासाहेबांच्या जेव्हा पुतळ्याच्या चेहऱ्याला काळक फासलं तेव्हा अख्ख्या मुंबईमध्ये सकाळपासून गडबड झाली, गोंधळ झाला, मारामारा झाल्या, मुंबई बंद झाली. त्यावेळेला तू कुठे होतास? कुठल्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आम्हाला तर दिसला नाही. आम्ही त्यावेळेला होतो. त्यावेळेला हिंदू मुस्लिम राईट पण झाली, त्या केसेस आम्ही घेतलेल्या आहे. अनेक वेळा बाळासाहेबांना जेव्हा त्यावेळेला वसंतराव नाईक असताना मुंबई बंदच्या वेळेला बाळासाहेबांना, मनोज जोशींना अटक केली. त्यावेळेला आम्ही सर्व शिवसैनिक बाहेर पडलो आणि त्यावेळेला आम्ही सर्व बंद करायला लागलो.
आणि जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला बाहेर सोडत नाही साहेबांना, तोपर्यंत आम्ही हे करणार. त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी तुरुंगात टाकलं. 15 दिवस आम्ही तुरुंगात राहिलेलो आहे. पुन्हा बाळासाहेबांना असं एक वेळ आली की त्या वेळेला सुद्धा बाळासाहेबांना हे करत होते, त्यावेळेला सुद्धा आम्हाला नेऊन तुरुंगात टाकलं. तू किती तुरुंगवास भोगलेस, तू किती वेळा अटक झालेला आहेस. तू संघटनेसाठी केलं म्हणतोस, अरे संघटनेसाठी तू काय केले? चांगले चांगले मोठ्या लोकांनी सर्व काम केलेलं आहे. मोठ्या लोकांनी, या दत्ताजी साळवीने, मनोज जोशी साहेबासारख्या लोकांनी संघटना वाढवलेली आहे. तुम्ही संघटना वाढवलेला आहे, तुम्ही आपलं पोट भरलेलं आहे आणि तुमचं आता पोट मस्त झालेलं आहे भरून, म्हणून तुम्ही हे वाचाळ झालेले आहेत. बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढलेस ना, ते तुला एक दिवस भारी पडणारच. हे जुने शिवसैनिक आम्ही सोडणार नाही या बाबतीत. आणि माझी विनंती आहे की अजूनही ह्याने बाळासाहेबांच्या बद्दल जे व्यक्त केलं त्याच्याबद्दल ह्याने अजूनही माफी मागितली नाही आहे. त्याला एवढी घमंड, एवढा अभिमान, ते आम्ही सहन करणार नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे. आज आम्ही त्यांच्यामुळे आज, आणि त्यांच्यामुळे सर्व जुने शिवसैनिक आणि शिवसैनिक मोठे झाले, नगर शाखाप्रमुख झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. तुम्हाला हे वैभव कोणी दिलं? आणि आज त्यांच्याबद्दल तुला जरासुद्धा काय मनाला वाटत नाही? तुला लाज वाटते खेद व्यक्त करायला? ते कोणी सहन करणार नाही.